नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे अभिषेक वेद्रे या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका अशा शाळेची सुवर्ण महोत्सव यात्रा जी अनेक वर्षापासून शिक्षणाच्या क्षेत्रात प्रेरणादायक ठरत आहे. चला तर या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण या व्लॉगमध्ये सुवर्ण महोत्सव सोहळे, कार्यक्रम आणि त्यामागील प्रेरणादायी कथा पाहणार आहोत. ही शाळा 50 वर्षापूर्वी स्थापित झाली होती. या शाळेने शिक्षण क्षेत्रात योगदान देत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. आज आपण आपल्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या खास प्रवासावर निघालो आहोत. 50 वर्षाचा इतिहास, संस्कार आणि आठवणींची ही सोनेरी कहाणी आपल्यासोबत मांडणार आहे. तर चला. आपण पाहत आहात या प्रसंगी आपली किती जोरात पूर्वतयारी चालू आहे ती. चला तर महोत्सवीसाठी शाळेत मोठी धामधूम सुरू आहे. त्या तयारीचे क्षण पाहूया. सोहळ्याला अधिक रंगतदार आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी उदय बारगुडे यांची स्वतः फुग्याचे डेकोरेशन साकारले आहे. त्यांच्या कल्पकतेचा आणि कलेचा प्रत्यय देणारे हे सजावट संपूर्ण सोहळ्याचा आकर्षबिंदू ठरले आहे. सर्व विद्यार्थी सजावटीमध्ये दंग झाले आहेत आणि या प्रत्येक हालचालीत त्यांचा उत्साह दिसतो आहे. शाळेचे प्रांगण सजवले जात आहे, तसेच जिकडे तिकडे रंगीबेरंगी सजावटी आणि प्रकाशाची आरास आहे. या कार्यक्रमाच्या यशामागे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे अमूल्य योगदान आहे. सर्व विद्यार्थी सजावटीमध्ये दंग झाले आहेत आणि या प्रत्येक हालचालीत त्यांचा उत्साह दिसतो आहे. शाळेचे प्रांगण सजले आहे, जिकडे तिकडे रंगीबेरंगी सजावट आणि प्रकाशाची आरास दिसत आहे. इथे तुम्ही पाहू शकता, उदय मनोगत सादर करण्याची प्रॅक्टिस करत असताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या उत्साहाने आणि माजी विद्यार्थी योगदानाने सुवर्ण महोत्सवाची शोभा वाढवली आहे. या सोहळ्यामध्ये माजी विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी पॉइंट बनवला आहे. यामध्ये माजी विद्यार्थी स्वतःचा फोटो काढू शकतात.
आज रात्री उशिरापर्यंत झालेल्या तयारीच्या प्रत्येक क्षणात ग्रामस्थांच्या उत्साहाने आणि माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाने सुवर्ण महोत्सवाची शोभा वाढवली आहे। तसेच हा सोहळा ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शाळेच्या संपूर्ण कुटुंबियांच्या एकत्रित प्रयत्नामुळे शक्य झाला आहे। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायणाच्या महापूजेने झाली। तसेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांनी केलेल्या महाप्रसादाची व्यवस्था खरोखरच प्रशंसनीय आहे। प्रत्येक पदार्थात केवळ चव नव्हे तर त्यांच्या मेहनतीचा आणि एकोप्याचा सुगंधही जाणवत आहे। जेवणाची चोख व्यवस्था, स्वच्छता आणि आदरातिथ्य यामुळे संपूर्ण उपस्थितांनी समाधानाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला। शाळेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला ग्रंथदिंडीचा हा क्षण खूप खास होता। शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ग्रंथदिंडी आणि ज्ञानज्योत, ज्ञानाचे महत्त्व पटवून देणारा हा एक प्रेरणादायी प्रवास होता। विद्यार्थ्यांनी पालखीमध्ये ग्रंथ घेतले होते आणि त्यातून ज्ञान आणि संस्कृतीचे प्रतीक स्पष्ट दिसत होते। दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहाने गाऊन म्हणणारे श्लोक वातावरण भारावून टाकत होते। ग्रंथ हे जीवनाचे मार्गदर्शक आहेत या भावनेचे प्रत्येकजण प्रेरित होते। ग्रंथदिंडीचे ध्येय नव्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण करणे आणि शैक्षणिक वारसा पुढे नेणे हे स्पष्टपणे जाणवत होते। लक्ष्मण दावडे यांच्या घरी त्या प्राथमिक मराठी शाळा फुणगुस कातळवाडी ह्या शाळेची सुरुवात इथून झाली आणि तिथून आत्तापर्यंत
ती पुढे ही झालेली आहे. परंतु 2 वर्ष या महादेव लक्ष्मण दावडे यांच्या घरात ही शाळा झाली. त्याच्यानंतर कौतार इमारत होऊन नंतर आता जी पक्की इमारत आहे त्याच्यामध्ये आता सुरू आहे. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहाने गाऊन म्हणणारे श्लोक यामुळे वातावरण भारावून टाकत होते. ग्रंथ हे जीवनाचे मार्गदर्शक आहेत या भावनेने प्रत्येकजण प्रेरित दिसत होते. मुला मुलींच्या रांगा, फडकणाऱ्या पताका आणि ढोल ताशांचा नाद या सर्वांनी शाळेचा परिसर सजीव झाला होता. शिक्षक, पालक आणि उपस्थित पाहुणेही या क्षणाचा आनंद लुटत होते. ही केवळ दिंडी नव्हती तर संस्कार आणि ज्ञान याचा उत्सव होता. संजय जाधव यांना
उपस्थित आहात आजचे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांची नामोल्लेख करायचा. अच्छा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले मान्यवर श्री सखाराम सोलापूर श्री भाईगो त्याचप्रमाणे गावडे गुरु सुजित शिकवण त्याचप्रमाणे बाळू कुलकर्णी शुभम मांडवकर जितेंद्र जोड साईपेश जोडे पाटील सर देवरुखकर सर संतोष पटकरे प्रशांत जोड राधा देसाई जोरदार टाळ्या वाजवायच्यात. ज्ञानज्योतीचं आगमन केल्यानंतर जोरदार टाळ्या आणि ग्रंथ देणे टाळ्या झाल्याच पाहिजे. मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ देणे असावा आणि ज्ञानज्योतीचं आगमन केले सर्व मान्यवरांना विनंती करतो. सुरुवातीला उघडण्याला या ठिकाणी आम्ही ज्ञानज्योतीचं आगमन केलं. व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे दुसऱ्या रांगेमध्ये विराजमान झालेल्या ह्या शाळेच्या माजी शिक्षिका सन्माननीय संध्या जाधव मॅडम यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. माझे स्नेही सहकारी आणि या शाळेचे माजी शिक्षक सन्माननीय चौधरी सर, खूप दूरवरून तुम्ही आलेले आहात. नक्कीच तुमचं स्वागत आहे. मी तुमच्या इथे ह्या कार्यक्रमाचा आणि एकूणच यातल्या कारकिर्दीचा मी उल्लेख वारंवार करणार आहे. त्यानंतर रणदेवी सर साठी नाव सूचित केलं. या अध्यक्षपदासाठी उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माझे आजी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी अनुमोदन देतो. धन्यवाद. कार्यक्रमासाठी आता संयोजकांकडून माझ्या नावाची पुकारणी झालेली आहे. या आनंदमयी सोहळ्यासाठी मी माझे भाग्य समजतो. या ठिकाणी माझी अध्यक्षपदासाठी जी निवड झाली आहे ती मला मान्य आहे आणि मी फटकरे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने सादर करावा. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं ही सुखाची ज्योत आणि प्रज्वलित होते. सन्माननीय थोरगुरुजी यांच्या शुभ हस्ते ही ज्योत प्रज्वलित केली जाते. दुसरी ज्योत या छायासर समितीचे अध्यक्ष सन्माननीय रावगण सर शांतीची ज्योत या ठिकाणी आम्ही प्रज्वलित करतोय. सगळ्यांच्या जीवनामध्ये शांती निर्माण व्हावी, सुख शांती. आणि तिसरी ज्योत समाधानाची आम्ही प्रज्वलित करतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. या आपल्या गावचे मुख्य नागरिक अर्थात उपसरपंच महोदय यांच्या शुभ हस्ते ज्याने ज्ञानाचा कार्य या ठिकाणी दिलं असे गावडे सर यांच्या शुभ हस्ते चौथी ज्योत सुख शांती समाधान ऐश्वर्याची ज्योत आम्ही प्रज्वलित करतोय. गावडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चौथी ज्योत आणि प्रज्वलित करतोय. ऐश्वर्याची सुख शांती समाधान ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा आपल्या गावच्या नवोदय विद्यालय तुंगुल या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय पाटील सर यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठेची ज्योत या ठिकाणी प्रज्वलित करतो. या ठिकाणी पहिले ज्योत सुख शांती समाधान ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा अशा 5 ज्योती आम्ही या ठिकाणी प्रज्वलित केले आहेत. जाता राजा छत्रपती शिवाजींच्या या ठिकाणी पुतळ्याला आजच्या दिवस आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय थोरगुरुजी यांच्या शुभ हस्ते पुष्पांजली अर्पण केला आहे.
पुष्पहार अर्पण करतोय। त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार चौधरी सर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला आणि पुष्पहार अर्पण करतोय। या ठिकाणी दीपप्रज्वलन जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत असताना पुन्हा या ठिकाणी मामूल्य करतोय। उपस्थित सर्व मान्यवरांच्या प्रार्थने उपस्थितीमध्ये हा मंगल सोहळा आज आपल्याला पाहण्याची संधी मिळते। आनंदाच्या डोळी आनंद तरंग अशी अनुभूती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भेटीचे 5 ज्योती आपण प्रज्वलित केल्या। सगळ्यांच्या जीवनामध्ये ह्या 5 ज्योतीच्या माध्यमातून सगळ्यांचं जीवन नक्कीच उज्ज्वल होईल। हे हा उदात्त अनुभव हा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम केला दरम्यान सन्मान्य सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्थान बनवायचं। बघूया पुढे काय येथे त्यांचं अधिक स्वागत करूया। जोरदार टाळ्या वाजवायच्या। या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर यायचं। सर्व वरती सर्व मान्यवरांना मानवंदना द्यायचे, नमस्कार करायचा। नमस्कार। ओके, अशी शाळा सुरू झालेली आहे आणि यानंतर कार्यक्रम सुरू होतील। सकल जनाचे पाहुणी सकला मनानंदले पाहुणी सकला मनानंदले स्वागत सकल जनाचे करू स्वागत सकल जनाचे उपस्थित केले
असे आमचे थोड गुरुजी सेवाज्येष्ठ आहेतच, त्याचप्रमाणे उत्तम प्रशासक सुद्धा ते आहेत. उत्तम निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे, उत्तम हस्ताक्षर असे आहे. आणि म्हणूनच काल आमची जी चर्चा झाली की अध्यक्षस्थान आपण कोणाला देऊया, आणि सर्वांच्या वतीने थोड गुरुजी या परिसरातील या पंचक्रोशीत म्हणण्यापेक्षा 10 पटीमध्ये सुद्धा नक्कीच एक अनुभवी असलेले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या समाज जीवनामध्ये स्वतःला झोकून दिलेले असे आमचे थोड गुरुजी, अनुभवी असलेले थोड गुरुजी यांचं आपल्या सर्वांच्या वतीने सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. अध्यक्षस्थान या चांगल्या पदावर त्यांची निवड झालेली आहे. मी या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय राजेश रावणा यांना मी विनंती करतोय की आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलेले आमचे हे सकाराम सोनोथू यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करण्याचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राजेश रावजन ह्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, एक चांगल्या पद्धतीने इथे शाळा त्यांनी त्यांच्या अध्यक्षस्थानी तयार केलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश रावणन आणि या वाडीचे गावकर सन्माननीय रघुनाथ बारगुडे यांना मी विनंती करतोय. मी अध्यक्ष महोदयांना पुन्हा एकदा विनंती. चौधरी गुरुजी तुमचं स्वागत आहे पुष्प देऊन. मी अध्यक्ष महोदयांना पुन्हा विनंती करतोय, स्वागत आहे. उपस्थित आहेत मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतोय, डावल सरांचं हार्दिक स्वागत आहे. या शाळेमध्ये ज्यांनी ज्ञानार्जनाचं ज्यांनी एक बहुमूल्यशी सेवा केली आमचे मंगेश देवकर सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय राजेश रावण यांना विनंती करून त्यानंतर चौधरी सर पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतायत. नवजीवन प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय पाटील सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. गावडे गुरुजी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतोय, हार्दिक स्वागत आहे तुमचं. स्वागताचा कार्यक्रम गरजेचा आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना एक विनंती वजा सूचना करून नक्कीच मला केलेली. आमच्या विनंतीला मान देऊन गावडे सर इथे उपस्थित झालेले आहे, त्यांचं स्वागत करायला नक्कीच आम्हाला आनंद वाटतो. धन्यवाद गावडे सर. संतोष कांबळे सर, जिल्हाध्यक्ष काष्टवाडी शिक्षक संघटना रत्नागिरी, छोट्या राजकीय कार्य. बाळू कुलकर्णी, रवींद्र मांडवकर, मुलगूचे सदस्य सर्व मंडळींनी कृपया व्यासपीठावर या. अनिल घेवडे, ठीक आहे. तुमचं नाव हा गावचे पोलीस पाटील सर, ठीक आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आशा आहे की तुम्हाला हा सुवर्ण महोत्सवी प्रवास खूप आवडला असेल. आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.